सन्माननीय प्रकाश दादा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे फक्त विभागीय चौकशीचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे दिलेला आहे, अजून चौकशी सुरू झालेली नाही. मंत्री महोदय या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करून ही विभागीय चौकशी करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की 3 वर्षापासून जिल्हा पुरवठा अधिकारी पद रिक्त आहे. आपण इथं सांगताय की आमची कारवाई चालू आहे. 3 वर्षापासून या जिल्ह्याला जिल्हा पुरवठा अधिकारी मिळत नसल्यामुळं अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. नवीन रेशन दुकानाचे जाहीरनामे काढून 2-2 वर्ष झाले, त्यांना अद्यापपर्यंत ते परवाने मिळत नाहीत. प्रत्येक तहसीलमध्ये नवीन कार्ड देण्याचं 2 वर्षापासून बंद आहे. आणि म्हणून माझा या ठिकाणी प्रश्न आहे की हे पद या ठिकाणी मंत्री महोदय तातडीनं भरणार का? माननीय प्रकाश सोळंके. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की सार्वजनिक मालमत्ता, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बीड जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात पुलं वाहून जाणं आणि रस्त्यावरती प्रचंड नुकसान होणं, खड्डे पडणं, रस्ते वाहून जाणं, याच्यासाठी सुद्धा प्रस्ताव पाठवलेले आहेत प्रशासनानं. तर आता पावसाळा संपलाय, उन्हाळ्यापर्यंत ही कामं करता येतील. परत पावसाळा सुरू झाल्यावरती कामं करता येणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन रस्ते आणि पूल यांचे जे काही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यासाठी ते प्रस्ताव तातडीनं त्याला मान्यता देऊन कामं उन्हाळ्यापूर्वी संपवणार का?